मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतची एप्रिल महिन्याची आपण यादी बघणार आहोत। एप्रिल महिन्यामध्ये कोणाला या ठिकाणी घरकुल मंजूर झालेले आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि ज्या लाभार्थ्यांचे घरकुले मंजूर असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल त्यांच्यासाठी काय करायचं ते सुद्धा मी शेवटी सांगणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्ही गुगलवर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्च करा। सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर येईल। आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काय करायचं। हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे आवाज सॉफ्ट नावाचा जो ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रिपोर्टचा जो ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस एक पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे एप नंबरचा जो ऑप्शन आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एच नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावर यायचं आहे। यावर आल्यानंतर बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्ही बघू शकता एक नवीन पेज ओपन होईल। आता यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे, जसे की तुमचं राज्य कोणतं आहे। भारतामधील सर्वच्या सर्व राज्याची या ठिकाणी यादी तुम्हाला पाहता येणार आहे। आता तुम्हाला जिल्हा निवडायचे, राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडा। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमचं तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर खाली पुन्हा यायचं आहे। पुन्हा तुम्हाला या ठिकाणी गाव निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे पुन्हा आणि ब्लॉक निवडायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी कोणत्या वर्षाची यादी पाहिजे, आपल्याला 2026-27 ची यादी पाहिजे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे। जसे की 52 मधून 40 गेले, 12 राहतात तर 12 टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता अशा प्रकारचे ओपन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काय सांगतोय की आपण या ठिकाणी स्कीम सिलेक्ट केलेली नाही, तर स्कीम मध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सिलेक्ट करून घ्या आणि खाली यायचंय कॅप्चा भरून घ्या। जसे की या ठिकाणी 71 मधून 50 गेले तर 51 राहतात, तर 51 या ठिकाणी करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता खाली या तुम्हाला एक यादी दाखवेल। आता यामध्ये जी ही गाव आपण सिलेक्ट केलेलं आहे या गावाची आपल्याला 26-27 ची यादी आलेली नाही। आपण गाव चेंज करूया, दुसऱ्या गावाचे आपण या ठिकाणी जे आहेत यादी बघून घेऊया। तर या ठिकाणी आपण दुसरा गाव सिलेक्ट केलेला आहे, दुसऱ्या गावाची आपण यादी चेक करूया। तुम्ही तुमच्या गावामध्ये अशा प्रकारे चेक करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जे आहेत पाहता येईल की तुमच्या गावाची यादी आलेली आहे की नाही। तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला प्रत्येक गावाची तुम्हाला यादी पाहताना या ठिकाणी तुमचं गाव निवडायचं आहे। जे गाव असेल तो निवडा आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी यादी जी आहे तुम्हाला पाहता येणार आहे। काहींचं नाव या ठिकाणी जरी एप्रिल महिन्यामध्ये मंजूर झालेला असेल तर त्यांची जे नावं आहेत ते 25-26 च्या यादीमध्येच या ठिकाणी काहींचं अडकलेलं आहे। त्यामुळे तुम्ही 25-26 सुद्धा सिलेक्ट करा। तुमचं जर यामध्ये नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला यादी दाखवणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला तुमच्या गावानुसार सिलेक्ट करायचं आहे। प्रत्येक गावांची यादी तुम्हाला पाहता येणार आहे। अनेक लोकांचं 23-24 मधले नावं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तर प्रत्येकाने आपापले जे नावं आहेत ते गावानुसार या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्हाला त्या चे पैसे जे आहेत मिळणार आहेत। सर्वात अगोदर नाव बघा, नाव असेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने जे आहेत पैसे मिळत राहील। या ठिकाणी जे आहेत एकाचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही यादी तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येणार आहे। 2 फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करता येईल, एक तर एक्सेल मध्ये आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी PDF मध्ये। आपण PDF वर जसं क्लिक केलं यादी तुम्हाला खाली दिसल्यानंतर PDF वर जसं क्लिक केलं या ठिकाणी ही यादी आली। आता यादीमध्ये तुम्हाला ओपन करून बघायचं आहे की या यादीमध्ये काय काय माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण यादी जी आहे मायक्रोसॉफ्टमध्ये ओपन करून बघूया। मायक्रोसॉफ्ट हा आपला ओपन झालेला आहे। तर यादीमध्ये काय माहिती आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल। या ठिकाणी या जे लाभार्थी आहेत त्यांचा पहिला हप्ता 1 ऑगस्ट 2025 ला रिलीज झालेला आहे। या ठिकाणी 15,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहे। आता घरकुलांसाठी अनेकांचा प्रश्न असतो की पैसे भरपूर मंजूर होतात, तर या ठिकाणी 1,20,000 रुपये मंजूर झालेले आहेत। फक्त लक्षात ठेवा आणि हा जो घरकुल आहे बिलो फाउंडेशन लेवल म्हणजे बेसमेंट
चालू आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरकुल यादींची यादी डाउनलोड करता येणार आहे आणि यादी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला PDF सुद्धा डाउनलोड करता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.